नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बातमीपत्रात आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 50 बातम्यांमधून. स्वारगेट अत्याचार प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा. पुणे पोलिसांनी राज्य सरकारकडे परवानगी मागितली. आरोपी दत्ता गाडेची पोलीस कोठडी संपल्यानंतर तात्काळ आरोपपत्र दाखल केले जाणार. स्वारगेट बलात्कार प्रकरणामधील पीडित तरुणीची बाजू असीम सरोदे मांडणार. पुढील सुनावणीला असीम सरोदे पीडित तरुणीची बाजू मांडणार. पीडित तरुणीनं असीम सरोदे यांची भेट घेतल्याची माहिती. स्वारगेट अत्याचार प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग. तातडीनं तपास ताब्यात घेण्याचे पुणे पोलीस आयुक्तांचे आदेश. इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी कोल्हापुरात इंडिया आघाडीची बैठक. कोरटकरवर कठोर कारवाई झाली पाहिजे. बैठकीमध्ये मागणी. कोरटकरला अंतरिम जामीन मंजूर झाल्यानं शिवप्रेमींमध्ये संताप. प्रशांत कोरटकरला आतापर्यंत अटक व्हायला हवी होती. 6 तारखेला मुख्यमंत्री कोल्हापुरात येत आहेत, त्यावेळी कारवाईची मागणी करणार. प्रशांत कोरटकरवर खासदार शाहू छत्रपती यांची प्रतिक्रिया. बांगलादेशी रोहिंगे बनावट दाखला घोटाळा प्रकरणामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट शिरीष हिरे यांची नियुक्ती. एसआयटी चौकशी संदर्भात राज्य सरकारची बाजू मांडणार. किरीट सोमय्यांच्या तक्रारीनंतर परभणी प्रशासन हरकतीमध्ये. खोटे कागदपत्र देऊन जन्म प्रमाणपत्र मिळवलेल्या 4 विरोधात मुंडा पोलिसात गुन्हा दाखल. साताऱ्यातील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी बाळासाहेब पाटलांचा उमेदवारी अर्ज दाखल. कारखान्याचे स्वाभिमानी शेतकरी सभासद कारखान्याच्या चेअरमन ठरवतील. बाळासाहेब पाटील यांची प्रतिक्रिया. शहापूर नगराध्यक्षांसह 2 नगरसेवकांवर गुन्हा दाखल. सरकारी योजनेसाठी लाच मागितल्याचा आरोप. कोऱ्या कागदांवर सह्या घेऊन शिवीगाळ आणि धमकी दिल्याचा देखील आरोप. यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून ठाकरेंच्या शिवसेनेचं ठिकठिकाणी आंदोलन. निवडणुकीपूर्वी महायुतीनं शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं पूर्ण करण्याची मागणी. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आश्वासनं पूर्ण केली नाही तर मंत्र्यांना जिल्ह्यामध्ये फिरू देणार नाही, शिवसेनेचा इशारा. लातूरमध्ये काँग्रेसचं रास्ता रोको आणि ठिय्या आंदोलन. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या. लातूर जिल्हा रुग्णालय उभारा, आंदोलकांची मागणी. वर्ध्यामध्ये महात्मा फुले समता परिषदेचं शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्याच्या मागणीसाठी धरणं आंदोलन. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी. नाशिकच्या येवल्यामध्ये विविध मागण्यांसाठी काँग्रेस, सेवादल आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती आक्रमक. येवला तहसील कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी आंदोलन. कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं. सरवडे गावातील 40 मुलांना गुडघ्यावर चालवल्याप्रकरणी कार्यकर्ते आक्रमक. कोतकर बंधूंवरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी निंबळक गाव बंद. 15 ते 20 जणांनी कोतकराचं दुकान पेटवलं होतं. व्यापाऱ्यांमध्ये आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण. आरोपींना अटक न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा. डोंबिवलीमधील 65 बेकायदा इमारती उभारणारे भूमाफिया मोकाट. बेकायदा इमारतींसाठी महारेराकडून नोंदणी क्रमांक मिळवून नागरिकांची फसवणूक. भूमाफियांसह अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यासाठी रहिवाशांनी पोलिसात लेखी तक्रार केली. मराठवाड्यासह विदर्भातील उद्योजकांना 2029 पर्यंत वीज शुल्क माफी सवलत देण्याचा निर्णय. महावितरणकडून परिपत्रक जारी. केवळ उत्पादन प्रक्रियेमधील उद्योगांचा सवलती मिळणार. पंढरपूरमध्ये समिती बरखास्तीच्या मागणीसाठी विठ्ठल मंदिर समितीच्या बैठकीमध्ये वाल्मिकी संघटनेच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. विठ्ठल मंदिराच्या देवस्थान समितीमधील ठेकेदारी रद्द करण्याची मागणी. मार्चच्या पहिल्या दिवसापासून नाशिक शहरातील तापमानामध्ये वाढ होण्यास सुरुवात. कमाल तापमानानं 35.4 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला. तापमान वाढीमुळे नाशिककर हैराण. लातूरच्या उदगीरमध्ये शालेय विद्यार्थिनीचा विनयभंग. शाळेमधील कर्मचाऱ्याकडूनच विनयभंग करण्यात आल्याचा आरोप. उदगीर ग्रामीण पोलिसांकडून कर्मचाऱ्याला अटक. वाशिमच्या कारंजातील खेरडा जिरापुरे इथल्या पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण. कारंजातील पोल्ट्री फार्म तपासण्याचे पशु चिकित्सकांना आदेश. पिंपरी चिंचवडमध्ये दरोडेखोरांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच कोयत्याने हल्ला. डीसीपी शिवाजी पवार जखमी. स्वसंरक्षणासाठी डीसीपी शिवाजी पवार यांनी दरोडेखोरांवर 2 गोळ्या झाडल्या. वर्ध्याच्या समुद्रपूर शिवारामध्ये वाळू चोरी करणाऱ्यावर पोलिसांची कारवाई. नाकाबंदी दरम्यान ट्रक टिप्परसह 1,50,00,000चा मुद्देमाल जप्त. वाळू तस्करी प्रकरणी 14 जणांवर गुन्हा दाखल. लातूर नांदेड महामार्गावरच्या नांदगाव पाटी इथं भीषण अपघात. धावत्या बससमोर दुचाकी आल्यानं बस उलटली. बसमध्ये तब्बल 42 प्रवासी.
यातील 6 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती. नाशिकमध्ये 2 दुचाकींची एकमेकांना धडक, अपघातामध्ये जावई सासऱ्याचा मृत्यू. नाशिक पुणे महामार्गावरील चेहडीजवळील दुर्दैवी घटना. विरारमध्ये दगडानं भरलेल्या टेम्पोचा विचित्र अपघात. टेम्पोची मागील ट्रॉली अचानक उलटल्यानं टेम्पोमधील दगड भर रस्त्यात इतरत्र पसरले. नाशिकच्या येवल्यामध्ये दुचाकी चोरीचं सत्र सुरूच. दुचाकी चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. बदलापूरमध्ये 2 गटात तुफान राडा. हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. पोलिसांकडे अद्याप कोणतीही तक्रार नाही. अमरावतीमध्ये जुन्या वादातून तरुणाची चाकूनं वार करत हत्या. नागपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील मसाणगंज परिसरामधील घटना. आळंदीमधील 3 अल्पवयीन मुलींच्या अपहरण प्रकरणामध्ये अपडेट. तिन्ही मुली इगतपुरी शहरामध्ये वास्तव्याला असल्याची माहिती. इगतपुरी पोलिसांनी तिघींनाही सुखरूप आळंदी पोलिसांच्या ताब्यात दिलं. कराड तालुक्यामध्ये 2 मुलींचे गळफास घेऊन आत्महत्या. धोंडेवाडी आणि शेजारच्या काले या गावातील मुलींनी जीवन संपवलं. आत्महत्येचं कारण अस्पष्ट. पोलिसांकडून तपास सुरू. गळफाचा हंगाम बंद होत असल्यानं ट्रॉली पोहोचवण्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची घाई. ऊसाची ट्रॉली ट्रॅक्टरऐवजी माणसांनीच ओढत घेऊन कारखान्यावर गेले. सांगलीच्या कडेगावमधील वाजे गावातील प्रकार. बुलढाण्यामध्ये शेतकऱ्यांना धानाचे पैसे मिळेना. जिल्ह्यातील 21,000वर शेतकरी योजनेपासून वंचित. मालेगाव तालुक्यामधील दाभाडी, सवंदगाव, वजीरखेडे परिसरामध्ये रानडुकरांचा हैदोस. शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान. रानडुकरांचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी. परभणीमध्ये हरभरा काढणी अंतिम टप्प्यात. मजुरांच्या सहाय्यानं शेतकरी हरभरा काढायला लागलेला आहे. यंदाच्या हरभऱ्यावर शेतकऱ्यांची मदार. सोलापूर जिल्ह्यामधील उजनी धरणाचा पाणीसाठा निम्म्यावर. वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर पाणी नियोजनाची चिंता. कोल्हापुरातील काळमवाडी धरण गळती दुरुस्तीच्या पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण. गळती रोखण्यासाठी धरणाच्या मुख्य भिंतीमध्ये 168 छिद्र पाडून ग्राउंटिंग करण्यात आलं. लातूर महानगरपालिकेच्या नळाद्वारे पिवळसर पाण्याचा पुरवठा. गेल्या 4 ते 5 दिवसांपासून नळाला पिवळसर पाणी येत असल्यानं नागरिक हैराण. मात्र हे पाणी पिण्यायोग्य असल्याचं महानगरपालिकेचं म्हणणं. अकोला शहरातल्या अंडरपासमध्ये पाणी भरलं. जिल्ह्यामध्ये पागल विकास सुरू. काँग्रेस आमदार साजिद खान यांची भाजप सरकारवर टीका. महाबळेश्वरच्या मुख्य बाजारपेठेमध्ये महाकाय रानगाव्याचा मुक्त संचार. रानगाव्याचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद. रत्नागिरी जिल्ह्यामधील 1305 शाळा बंद होण्याच्या मार्गावर. नवीन संच मान्यतेच्या जिल्ह्यातील शाळांना फटका. हजारो शिक्षक देखील अतिरिक्त होण्याचा धोका. 10वीच्या परीक्षेमध्ये कॉपी टाळण्यासाठी शिक्षण मंत्र्यांच्या नाशिकमध्ये खबरदारी. परीक्षा केंद्रामध्ये जाण्यापूर्वी विद्यार्थ्यांची तपासणी. कॉपीमुक्त अभियानासाठी पुढाकार. 10वीच्या इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिका व्हॉट्सअॅपवर पाठवणाऱ्या 5 आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी. भंडाऱ्याच्या लाखांदूर न्यायालयानं 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पंढरपूरमध्ये पंडित जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव संपन्न. महोत्सवासाठी राज्यातील दिग्गज कलाकारांची हजेरी. सांगलीच्या मिरजमध्ये राज्यस्तरीय लावणी महोत्सवाला सुरुवात. महाराष्ट्रातील नावाजलेल्या लावणी कलावंतांची महोत्सवाला हजेरी. हिंगोलीच्या औंढा नागनाथमध्ये भव्य कुस्ती स्पर्धेचं आयोजन. औंढा नागनाथ नगरपंचायतीच्या वतीनं विजेत्यांचा गौरव. जळगावातील 40गावमध्ये स्वच्छता उपक्रम राबवण्यात आला. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे 24 टन कचरा संकलन. पिंपरीमधील इंद्रायणी नदी लवकरच स्वच्छ होणार. नदी स्वच्छतेचा सविस्तर प्रकल्प अहवाल करण्यास सुरुवात. उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती.